तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत लिमिटेशन ऑफ सूट्स अपील्स अँड ऍप्लिकेशन. आता यापूर्वी जे आपलं लेक्चर झालं होतं त्यावेळी आपण लिमिटेशन ऑफ सूट्स अपील्स अँड ऍप्लिकेशनच्या संदर्भात सेक्शन 3 आणि सेक्शन 4 बघितले होते. सेक्शन 3 काय सांगत होता, तर कोणताही दावा असू दे, ऍप्लिकेशन असू दे, अपील असू दे, जर का लिमिटेशन पिरियड संपलेला असेल तर कोर्टाने तो दावा डिसमिस करायचा आहे. हे अपील असेल ते डिसमिस करायचं आहे. पण सेक्शन 3 चा जो सबसेक्शन 1 होता तो स्पेसिफिकली काय सांगायचा किंवा कशाने सुरू व्हायचा, सब्जेक्ट टू दी प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 4 टू सेक्शन 24. त्यामुळे झालं काय, सेक्शन 3 वर त्यानंतर 4 ते 24 जे काही सेक्शन आहेत ते परिणाम करणारे होते. मग लास्ट लेक्चरला आपण सेक्शन 4 काय ते पण बघितलं की लिमिटेशन पिरियडचा तुमचा जो लास्ट डे आहे तो समजा कोर्टचा हॉलिडे असेल किंवा संडे असेल, मग अशा वेळी तुम्हाला लिमिटेशन पिरियड 1 दिवसाने वाढवण्याची परवानगी सुद्धा कोर्ट देतं. याचा अर्थ होणार काय, समजा तुमचं लिमिटेशन आहे, आता कोर्टाला दिवाळीची 1 तारीख पासून साधारण एक 7 तारीख पर्यंत सुट्टी आहे. तुम्हाला एक दावा दाखल करायचा आहे, दाव्याचा लिमिटेशन पिरियड हा समजा 1 ते 7 च्या दरम्यान येतोय, तर अशा वेळी 7 तारीख नंतर म्हणजे 8 तारीखला ज्यावेळी कोर्ट ओपन होईल त्या दिवशी तुम्हाला तो दावा दाखल करता येईल, असं तुम्हाला सेक्शन 4 सांगत होता. आज आपण काय करूया, त्यानंतरचे लिमिटेशन ऑफ सूट अपील्स अँड ऍप्लिकेशन संदर्भात जे काही रिमेनिंग प्रोव्हिजन आहेत त्याच अभ्यासून घेऊया. तर त्यातील पहिली प्रोव्हिजन आहे एक्सटेन्शन ऑफ प्रिस्क्राइब पिरियड इन सर्टन केसेस. याला सफिशियंट कॉज म्हणतोय, कारण काही वेळा काय होते लक्षात घ्या, सीपीसीच्या पेपरमध्ये शॉर्ट नोटला सफिशियंट कॉज अशा प्रकारचा प्रश्न येतो. मग अशा वेळी तुमच्याकडनं सेक्शन 5 हा लिहिणे अपेक्षित आहे. आता सेक्शन काय म्हणतोय ते आपण सगळ्यांनी बघूया. एनी अपील ऑर एनी ऍप्लिकेशन, इन डिटेल वाचणं का गरजेचं आहे ते बघा. सेक्शन 3 काय होता, तर त्याची सुरुवात कशाने व्हायची, तर अपील, ऍप्लिकेशन और सूट. बरोबर आहे, अपील असू दे, ऍप्लिकेशन असू दे, सूट असू दे, तिन्ही मध्ये जर लिमिटेशन संपलंय तर त्याला डिसमिस करा असं सेक्शन 3 म्हणायचा. पण सेक्शन 5 जो एक्सटेन्शन अलाउ करतोय तो कोणाला करतोय, एनी अपील ऑर ऍप्लिकेशन. याचाच अर्थ काय, कोणत्याही सिव्हिल सूटला सेक्शन 5 चं बेनिफिट कधी मिळणार नाही. पुढे काय म्हटलंय बघा, अदर दॅन अन ऍप्लिकेशन अंडर एनी प्रोव्हिजन ऑफ ऑर्डर 21 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. त्याचबरोबर तो अजून काय म्हणतोय, सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 21 प्रमाणे. ऑर्डर 21 काय, तर ते एक्झिक्युशन ऑफ डिक्री. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या केसमध्ये तुम्ही फक्त डिक्री होल्डर झाला म्हणून होत नाही, त्यानंतर ते जजमेंट मध्ये जे काही आहे ते तुम्ही कोर्टाकडून एक्झिक्यूट करून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुमची रिकव्हरी ऑफ मनीसाठी असेल, समजा एखादं फायनान्शियल कॉर्पोरेशन आहे, त्यांच्याकडनं एखाद्या माणसाने लोन घेतलंय, कोर्टाचा निर्णय झाला की त्या माणसाने ते पैसे परत करावे, पण तो माणूस काय परत करत नाहीये. अशा वेळी पुन्हा एकदा ते फायनान्शियल कॉर्पोरेशन कोर्टकडे जाऊन एक दरखास्त दाखल करेल, ज्याला आपण एक्झिक्युशनची पिटिशन म्हणूया. इकडे होणार काय, प्रत्येक तारखेला त्या माणसाने यायचं आणि कोर्टामध्ये ते पैसे जमा करायचे. जर समजा तो माणूस ते पैसे भरत नसेल, म्हणजे एक्झिक्युशन ऑफ डिक्री होत नसेल, तर जो डिक्री होल्डर आहे, आता या दोन ज्या काही टर्म आहेत, डिक्री होल्डर, जजमेंट डेटर, या दोन्ही टर्म तुम्हाला सीपीसी मध्ये मिळतील. मग जो डिक्री होल्डर आहे तो कोर्टाला सांगू शकतो, हा माझे पैसे देत नाही, तुम्ही काय करा, मी याच्या प्रॉपर्टी डिटेल तुम्हाला देतो, त्या प्रॉपर्टी तुम्ही अटॅच करा. मग अशा प्रकारची ज्या काही ऑर्डर 21 च्या अंडर जी काही ऍप्लिकेशन आहेत त्यांना सुद्धा सेक्शन 5 चं बेनिफिट देऊ नका, असं स्पेसिफिकली सेक्शन 5 म्हणतोय. आता पुढे काय म्हटलंय बघा, मे बी ऍडमिटेड आफ्टर द प्रिस्क्राइब पिरियड. आता इकडे मे हा शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ज्यावेळी एखाद्या सेक्शन मध्ये शालचा वापर असतो त्यावेळी ती गोष्ट कोर्टावर बाइंडिंग असते. शाल म्हटल्यानंतर कोर्टाकडे डिस्क्रिप्शन नसतं, पण ज्यावेळी मे येईल त्यावेळी लक्षात घ्या त्या जजकडे डिस्क्रिप्शन असेल. म्हणजेच काय, मे बी ऍडमिटेड म्हटल्यानंतर जरी तुम्ही सेक्शन 5 चा वापर केला, कोर्टाला सांगायचा प्रयत्न केला, मला एक अपील करायचं होतं पण माझ्याकडे असं असं कारण घडलं त्यामुळे मी हे अपील लिमिटेशन मध्ये तुमच्या समोर सादर करू शकलो नाही, तरी सुद्धा मे म्हटल्यानंतर जजकडे डिस्क्रिप्शन असेल, एक तर तो माझं अपील असेल तो ऍडमिट करून घेईल किंवा ते अपील तो डिसमिस करेल. म्हणून इकडे मे हा शब्द महत्वाचा आहे. पुढे काय म्हटलंय बघा, मे बी ऍडमिटेड आफ्टर द प्रिस्क्राइब पिरियड इफ द अपीलंट or applicant applies satisfies the court that he has sufficient cause for not preferring the appeal or making the application. इकडे स्पेसिफिक म्हटलेलं आहे की तो जो कोण जज असेल, ज्युडिशियल ऑफिसर असेल, त्याला सॅटिस्फाय करण्याची जबाबदारी अपीलंट असेल किंवा जो कोण अर्जदार असेल त्याची असेल, की त्याने सांगायचं असं काहीतरी सबळ कारण आहे ज्यामुळे मी लिमिटेशन मध्ये ती गोष्ट करू शकलो नाही, आणि त्याने जर तो सॅटिस्फाय झाला तर अशा वेळी तो डिले कंडोन करून घेईल. याचा अर्थ काय, विलंब माफी करून घेईल. पुढे काय म्हटलंय बघा, एक्सप्लेनेशन. The fact that the appellant or the applicant was misled by any order, practice or judgment of high court in ascertaining or computing the prescribed period may be sufficient cause within the meaning of this section. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मिसलेडचा तुम्ही म्हणू शकता की त्याने एखादी जी काही हायकोर्टची ऑर्डर होती ती मिस इंटरप्रिट केली असेल. समजा कोरोनाच्या सिच्युएशनमुळे लिमिटेशन सुद्धा रिलॅक्स केलेलं असेल, त्यामध्ये स्पेसिफिकली या माणसाला ज्या गोष्टी संदर्भात अपील करायचंय ते नसेल, तरी पण त्याला वाटतंय की मला सुद्धा बाबा लिमिटेशन एक्सटेंड करून दिलंय म्हणून तो लिमिटेशन मध्ये गेला नाही, कोरोना संपल्यानंतर गेला, तर ठीक आहे, हा पण एक सफिशियंट कॉज आहे. पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मिसलेड बाय ऑर्डर, प्रॅक्टिस ऑर जजमेंट ऑफ हाय कोर्ट. लक्षात येतंय,
डिस्ट्रिक्ट कोर्टने जर काही सांगितलं असेल त्याला तुम्ही मिसइंटरप्रिट केलं आणि तुम्ही सेक्शन 5 खाली जर ऍप्लिकेशन केलं असेल किंवा सेक्शन 5चं बेनिफिट मला द्या, माझ्या अपीलला द्या असं सांगितलं असेल तर ते मिळणार नाही. कारण काय, एक्सप्लेनेशन स्पेसिफिकली सांगतंय फक्त हायकोर्टची जर ऑर्डर असेल, प्रॅक्टिस असेल और जजमेंट असेल, ज्याला तुम्ही मिसइंटरप्रिट केलं, ज्यामुळे जर तुम्ही मिसलेड झाला, तर मे बी जस्ट तुम्हाला कन्सिडर करून मे बी तुमचं अपील आहे ते अलाउ करेल. आणि इकडे पण काय केलंय बघा, इन असर्टेनिंग और कम्प्युटिंग प्रिस्क्राइब पिरियड मे बी अ सफिशियंट कॉज विदिन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन. इकडे पण मे आल्यामुळे काय होते लक्षात, हायकोर्टचं जजमेंट आहे, हायकोर्टची ऑर्डर आहे, ती तुम्ही मिसइंटरप्रिट केली तर हा सफिशियंट कॉज होऊ शकेल. पण मे आल्यामुळे झालंय काय, त्यावेळी सुद्धा जज वर बाइंडिंग असणार नाही की मी हायकोर्टची ऑर्डर बाबा मिसइंटरप्रिट केली, माझं अपील अलाव करा. नाही, मे म्हटल्यामुळे त्यावेळी सुद्धा जज नक्की एक्झामाइन करेल की खरोखर बाबा हा मिसइंटरप्रिटेशन किंवा मिसलेट झालाय का आणि त्यामुळे झालंय का. आणि जर त्याला वाटलं नाही, हा फक्त हायकोर्टच्या एखाद्या ऑर्डरचा आधार घेतोय आणि स्वतःचा जो काही निष्काळजीपणा आहे तो लपवतोय, त्यावेळी मात्र जज तुमचं अपील ऍडमिट करून घेणार नाही. तर हा आहे सेक्शन 5. आता याच्यावर एक केस लॉ बघूया. बसवराज वर्सेस लँड एक्विजिशन ऑफिसर 2013 व्हॉल्यूम 14 सुप्रीम कोर्ट केसेस 81. इकडे काय म्हटलंय बघा, नॉर्मली अ पार्टी हु अप्रोचेस अ कोर्ट ऑफ लॉ विथ अ grievance should not be deprived of hearing on merit unless there is something to show that there was total inaction, gross negligence or want of bona fide on his part. याचा अर्थ लक्षात येतोय, सर्वसामान्यतः एखादा माणूस ज्यावेळी न्यायालयात जातोय त्यावेळी त्याला न्याय मिळालाच पाहिजे, त्याची बाजू न ऐकून घेता त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. पण याला एक्सेप्शन काय आहे, जर कोर्टाला दिसून येतंय हा माणूस निष्काळजी आहे किंवा हा माला फाईडली म्हणजे कलुषित मनाने असेल किंवा चुकीच्या हेतूने कोर्टात आलेला आहे, अशा वेळी मात्र कोर्टाने त्याचं अपील किंवा त्याचे जे काही ऍप्लिकेशन असेल ते अलाउ करू नये. Interpreting the word sufficient cause in pragmatic manner and by adopting common sense approach, the court should try to do substantial justice between the parties. म्हणजे काय, सफिशियंट कॉज काय आहे हे सेक्शन 5 सांगतोय का, नाही. सेक्शन कॉज फक्त म्हणतोय त्याने सफिशियंट कॉज दाखवून द्यावा. पण मग सफिशियंट कॉजची डेफिनिशन काय हे कोणी सांगितलंय का, नाही. म्हणून हे जजमेंट काय म्हणतोय, सफिशियंट कॉज काय असेल हे प्रत्येक केसमध्ये बदलू शकेल. मग कोर्टाने काय करायचंय, प्रॅक्टिकली विचार करा, कॉमन सेन्सचा वापर करा आणि ठरवा ही गोष्ट सफिशियंट कॉज आहे किंवा नाही. सफिशियंट कॉजचा विचार करताना कोणत्याही पार्टीवर अन्याय होणार आहे याचाही विचार करा. म्हणून काय म्हटलंय, कोर्ट शुड ट्राय टू डू सबस्टन्शियल जस्टिस बिटवीन पार्टीज. याचा अर्थ लक्षात येतोय, अपिलंट असू दे आणि रिस्पॉन्डंट असू दे, दोघांपैकी कोणावरही अन्याय न होता जर एखादा डिसिजन देता येत असेल तर अशा वेळी त्याला आपण सफिशियंट कॉज मानावा आणि त्याला त्याचं बेनिफिट द्यावं. तर हा होता सेक्शन 5, ज्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, जर एखादं ऍप्लिकेशन असेल किंवा अपील असेल ज्याच्या संदर्भामध्ये तुम्ही लिमिटेशनचा जे काही पिरियड होता तो एक्सपायर झाल्यानंतर जर तुम्ही कोर्टात देत असाल आणि जर तुम्ही कोर्टाला पटवून देत असाल एका विशिष्ट कारणाने विलंब झाला असेल तर अशा वेळी कोर्ट कदाचित तुम्हाला विलंब माफी देऊ शकेल असं आपल्याला सेक्शन 5 सांगतोय. याच सेक्शनला आपण सफिशियंट कॉज असे मानू शकतो. कारण लक्षात घ्या, स्पेसिफिकली तुम्हाला सेक्शन 5 वर लिहा असं काही सांगलं जाणार नाही. एक्झाम मध्ये शॉर्ट नोट लिहा, सफिशियंट कॉज एवढं सांगण्यात येईल. मागच्या सेक्शन 5 आणि केस 1 ना तुमच्याकडे एक्सपेक्टेड आहे. आता पुढे काय दिलंय ते बघा, कलेक्टर लँड एक्विजिशन वर्सेस काटीजी, ऑल इंडिया रिपोर्टर इयर 1987 सुप्रीम कोर्ट, पेज नंबर 1353. इकडे काय सांगितलंय बघा की नक्की ओके, तर इकडे काय सांगितलंय, तर आता सफिशियंट कॉज म्हणजे नक्की काय, तो कसा डिटरमाइन करायचा, त्या संदर्भात काय सुप्रीम कोर्टने प्रिन्सिपल लेट डाऊन केले आहेत ते आता आपण समजून घेऊया. पहिलं, ऑर्डिनरीली लिटिगंट डझंट स्टँड टू बेनिफिट बाय लॉजिंग अँड अपील लेट. याचा अर्थ काय, तुम्ही अपील इमिजिएटली दाखल करा किंवा लिमिटेशन संपल्यानंतर दाखल करा. उशिरा अपील दाखल केलं म्हणून लिटिगंटला जो अपील फाईल करायला जातोय त्याला कोणत्याही प्रकारचा विशेष फायदा होत नाही. पुढे, refusing to condone delay can result in meritorious matter being thrown out at very threshold and cause of justice being defeated. As against this, when delay is condoned, the highest that can happen is that cause would be decided on merits after hearing the parties. याचा अर्थ काय, एखादं अपील आहे त्याच्यात खरोखर तथ्य आहे आणि तथ्य असून सुद्धा जर तुम्ही ते अपील फेटाळत असाल तर अशा वेळी खरोखर तथ्य असणारी, खरोखर गरज असणारी एखादी गोष्ट होती ती तुम्ही टाळतात आणि त्या माणसावर अन्याय करतात. त्याऐवजी विचार करा, जर तुम्ही ते अपील अलाव केलं तर जास्तीत जास्त काय होईल, अपीलंट कोर्टात येईल, रिस्पॉन्डंट कोर्टात येईल, दोघे जण आर्ग्युमेंट करतील आणि त्यानंतर तुम्हाला मेरिटवर ठरवता येईल. म्हणजेच काय, रिस्पॉन्डंटवर अपील अलाव करून कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. इनफॅक्ट त्यालाही संधी मिळेल, अपीलंटलाही संधी मिळेल, दोघेही आर्ग्यू करतील, नंतर तुम्ही मेरिटवर ठरवा. पण जर तुम्ही आधीच ते अपील अलाव केलं नाही फक्त लिमिटेशनच्या जोरावर तर अशा वेळी जो अपीलंट आहे त्याच्यावर अन्याय होईल. पुढे, एव्हरी डेज डिले मस्ट बी एक्सप्लेन डझंट मीन दॅट a pedantic approach should be made. Why not every hour's delay, every second's delay? The doctrine must be applied in the rational, common sense and pragmatic manner. आता एक डॉक्ट्रिन आहे, एव्हरी डेज डिले मस्ट बी एक्सप्लेन. याचा अर्थ कोर्ट काय म्हणतोय, तर तुम्ही इंटरप्रिटेशन शिकलेला आहात, लिटरल आणि लिबरल.
तर इकडे स्पेसिफिकली सुप्रीम कोर्ट म्हणतंय की एव्हरी डेज डिले मस्ट बी एक्सप्लेन, म्हणजे लिटरली तुम्ही येणाऱ्या अपीलंकडून किंवा जो डिले कंटिन्युएशनचं ऍप्लिकेशन देतोय त्याच्याकडून प्रत्येक दिवसाचा हिशोब घेऊ नका. प्रत्येक दिवसाचा काम 3 तासाचाही घ्याल, सेकंदाचाही घ्याल, अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. तर काय करा, तुमचा कॉमन सेन्स वापरा, प्रॅक्टिकल अप्रोच वापरा आणि ठरवा की जो काही डिले जेवढ्या काही महिन्याचा जेवढ्या काही काळाचा झालाय तो जस्टिफाय होतोय का त्या कारणाने किंवा नाही. प्रॅक्टिकली किंवा लिटरली प्रत्येक दिवसाचा हिशोब त्या माणसाकडनं घेऊ नका. पुढे, when substantial justice and technical consideration are pitted against each other, cause of substantial justice deserve to be preferred, for the other side cannot claim to have wasted right in injustice being done because of non deliberate delay. याचा अर्थ लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाला न्याय मिळणार असेल, त्या माणसाचा न्याय विरुद्ध टेक्निकॅलिटीज हे जर एकमेकांच्या विरुद्ध असतील तर अशा वेळी एखाद्या व्यक्तीला न्याय देण्याकडे तुम्ही जास्त भर द्या. त्याचप्रमाणे जी अगेन्स्ट पार्टी आहे ती त्या माणसावर फक्त त्याने जाणीवपूर्वक न करता जर एखादा लिमिटेशनचा ब्रीच झाला असेल तर अशा वेळी तर ब्रीच झाल्यामुळे त्या माणसाच्या वर होणाऱ्या अन्यायात माझा अधिकार आहे. किंवा बघा, अपिलंट आहे आणि रिस्पॉन्डंट आहे, मग रिस्पॉन्डंटचा क्लेम करू शकत नाही की त्याच्यावर इनजस्टिस करा कारण तो माझा अधिकार आहे. अशा प्रकारची गोष्ट रिस्पॉन्डंट क्लेम करू शकत नाही. पुढे, there is no presumption that delay is occasioned deliberately or on account of culpable negligence or on account of malafide. A litigant doesn't stand to benefit by restoring a delay. In fact, he runs a serious risk. इकडे काय म्हणायचंय, तर ते म्हणतात की सुरुवातीपासून तुम्ही गृहीत धरून चालू नका की इकडे जाणीवपूर्वकरित्या किंवा निष्काळजीपणे किंवा इलविलने तो माणूस कोर्टात आलाय. अशा प्रकारचं प्रिझम्पशन कोणत्या केस मध्ये शकत नाही. इनफॅक्ट एखाद्या अपील जेव्हा आपण डिले करून जेव्हा फाईल करतो त्यावेळी अपीलंट जो त्याच्यावर रिस्क असते. विचार करा, जजने अपील अलाव केलं ठीक आहे, पुढची प्रोसेस सुरू होईल, पण जजने डिनाय केलं तर काय होणार आहे, त्याचा राईट तिकडे एक्सटिंग्विश होईल. म्हणजेच काय, लेट अपील फाईल करून कोणत्याही प्रकारचा त्याला फायदा होत नाही. तो डिले कंडोन केलाय म्हणून प्रचंड फायदा होईल अशा प्रकारचं नाही. इनफॅक्ट माणूस ऑलरेडी रिस्क मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही निष्काळजीपणा असेल किंवा कल्पेबल निग्लिजन्स म्हणजेच निष्काळजीपणा झाला, इलविल झाला, अशा प्रकारचं प्रिझम्पशन ठेवून अपीलकडे पाहू नका किंवा अशा प्रकारच्या गृहीतकानेच जे काही डिले कंडोनेशनच्या ऍप्लिकेशनवर जी काही हिअरिंग असेल ती सुरू करू नका. लास्ट पार्ट, it must be grasped that judiciary is respected not on account of its power to legalize injustice on technical ground, but because it is capable of removing injustice and is expected to do so. याचा अर्थ लक्षात येतोय, टेक्निकलिटीचा वापर करून एखाद्या माणसावर होणारा अन्याय कसा कायदेशीररित्या योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी न्याय व्यवस्था ओळखली जात नाही. तर कोणत्याही परिस्थितीत एखाद्या माणसाला कशा प्रकारे एखाद्या माणसावर जो काही अन्याय झालाय तो दूर करता येईल किंवा तो दूर करते म्हणून ज्युडिशरी फेमस आहे. मग अशा प्रकारचा रिस्पेक्ट जर मेंटेन करायचा असेल तर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर होणारा अन्याय दूर करण्याकडे कल द्या, रादर दॅन एखाद्या माणसावर होणारा अन्याय कसा कायदेशीर आहे सिद्ध करणे. तर ही होती काही बेसिक प्रिन्सिपल आणि ही केस लॉ खूप महत्वाची आहे. ज्या ज्यावेळी सफिशियंट कॉज आहे मी तर रिकमेंड करतो की हे जे काही बेसिक 6 प्रिन्सिपल आहेत ते तुम्ही लिहावे. जर तुम्हाला केसचं नाव नाही आठवलं तर इन वन केस म्हणा आणि त्यानंतर प्रिन्सिपल लिहा. आणि प्रिन्सिपल लिहिताना लिटरली आहे तसे कॉपी पेस्ट करायची गरज नाहीये. तुम्हाला यातनं जे काही समजतंय ते लिहिलं ते सुद्धा चालू शकेल. आता मी पुढच्या स्लाइड कडे जातोय. लीगल डिसेबिलिटी. आता लीगल डिसेबिलिटीचा आहे हा वेगळा पार्ट आहे आणि सेक्शन 5 जो काही होता हा वेगळा भाग आहे. सेक्शन 6 काय सांगतोय ते बघा. वेअर अ पर्सन एंटायटल्ड टू इन्स्टिट्यूट अ सूट ऑर मेक एन ऍप्लिकेशन. इकडेच थांबा, पहिल्यांदा ही गोष्ट वाचा. इन्स्टिट्यूट अ सूट ऑर मेक एन ऍप्लिकेशन. आता लक्षात येतंय, सेक्शन 5 तुम्हाला अपील अँड ऍप्लिकेशन संदर्भात होता. सेक्शन 6 सिव्हिल सूट किंवा ऍप्लिकेशन संदर्भात आहे. याचा अर्थ काय, सेक्शन 6चं बेनिफिट कधीही अपीलंटला मिळणार नाही. त्याच्या पुढे बघूया. ऍप्लिकेशन फॉर एक्झिक्युशन ऑफ डिग्री. आता इकडे गंमत बघितली, सेक्शन 5 स्पेसिफिकली सांगत होता एक्झिक्युशनचा आणि आमचा काही संबंध नाही, पण सेक्शन 6 काय म्हणतोय, एक्झिक्युशन ऑफ डिग्री मध्ये सुद्धा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. ऍट द टाइम फ्रॉम विच प्रिस्क्राइब पिरियड इज टू बी रेकन अ मायनर और इनसेन और इडियट he may institute the suit or make the application within the same period after the disability has ceased as would otherwise have been allowed from the time specified therefore in the third column of schedule. याचा अर्थ लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला एक दावा दाखल करायचा होता, एखादा अर्ज करायचा होता किंवा एखादी डिग्री होती त्याची एक्झिक्युशनची पिटिशन फाईल करायची होती, पण तो माणूस लिगल डिसेबल झाला. याचा अर्थ काय, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत बेसिक रिक्वायरमेंट माहिती आहेत का, तो माणूस मेजर असला पाहिजे, तो माणूस साऊंड माइंड असला पाहिजे. पण इकडे तो माणूस काय मायनर आहे आणि इन्सेन आहे किंवा इडियोटिक आहे, यालाच आपण लिगल डिसेबिलिटी म्हणायचंय. म्हणजे तो एकतर अल्पवयीन तरी असेल किंवा एकतर त्याला मानसिक त्रास असेल किंवा तो वेडसर असेल. अशा प्रकारची एखादी घटना घडल्यानंतर त्या माणसाच्या संदर्भात जी काही लिमिटेशन पिरियड जो काही कॅल्क्युलेशन आहे तो थांबेल आणि त्या माणसाला ज्या दिवशी त्याची जी काही इन्सॅनिटी असेल, जी काही इडिओक्रसी असेल किंवा मायनॉरिटी असेल ती ज्या दिवशी संपेल त्यानंतर लिमिटेशन सुरू होईल. म्हणजेच काय, जी काय त्याची लिगल डिसेबिलिटी आहे ती ज्या दिवशी संपेल त्याच्यानंतर त्या माणसाचं लिमिटेशन सुरू होईल आणि त्या माणसाला त्याची ऍक्शन घेता येईल.
म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीच्या बाबतीत जर तो माणूस मायनर असेल तर ज्यावेळी त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होतील त्यानंतर लिमिटेशन कॅल्क्युलेट केलं जाईल आणि त्यानंतर त्या माणसाला जी काही लिगल ऍक्शन आहे ती घेता येईल. पण आता पिरियड किती वर्षाचा असेल हे तुम्हाला पुढचे सेक्शन सांगणार आहे. सध्या एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मायनर असाल, इन्सेन्स किंवा इडियट असाल तर अशा वेळी तुमच्या अगेन्स्ट जो काही लिमिटेशन पिरियड आहे तो चालू राहणार नाही, तो थांबणार आहे. पुढे where such person is at the time from which prescribed period is to be reckoned affected by two such disabilities, or where before his disability has ceased he is affected by another disability, he may institute the suit or make the application within the same period after both disabilities have ceased or as would otherwise have been allowed from the time so specified. याचा अर्थ काय? डिसेबिलिटीज किती दिले आहेत सेक्शन 6 ने? 3. मायनर असणं, इन्सिन असणं, इडियट असणं, बरोबर आहे. मग एखाद्या माणसाला समजा यापैकी 2 डिसेबिलिटीज असतील, तो मायनर आहे आणि तो इन्सेन पण आहे, किंवा त्याची जी काही मायनॉरिटी होती ती संपायला आली पण ती संपण्यापूर्वीच तो माणूस इन्सेन झाला किंवा इडियट झाला, अशा वेळी सुद्धा त्याला तेच बेनिफिट मिळेल जे आपण सेक्शन 6च्या सबसेक्शन 1 ने मिळत होतं. म्हणजेच काय, तर डिसेबिलिटी चालू असेपर्यंत लिमिटेशन कॅल्क्युलेट केलं जाणार नाही, ज्यावेळी डिसेबिलिटी संपेल त्यानंतर तो लीगल ऍक्शन इनिशिएट करू शकेल. पुढे काय झालंय ते बघा. Where the disability continues up to the death of that person, his legal representative may institute the suit or make the application within the same period after the date. याचा अर्थ लक्षात गेलाय. तो माणूस जो आहे त्याला जी डिसेबिलिटी आहे, मायनर असेल, इन्सल असेल, इडियट असेल, त्याच दरम्यान जर त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि ती जी काही डिसेबिलिटी होती ती संपलेली नाही, तर अशा वेळी काय होणार आहे, त्याचा जो कोण कायदेशीररित्या प्रतिनिधी असेल त्याला अधिकार मिळेल. त्या माणसाला जेवढं लिमिटेशन मिळणार होतं, म्हणजे विचार करा, मायनर असेल आणि त्या माणसाला समजा लिमिटेशन पिरियड 3 वर्षाचा होता, मायनॉरिटी संपायला आणि त्याची डेथ झाली, मग त्यानंतर त्याला जो कोण लिगली रिप्रेझेंट करू शकेल तो त्या मायनरला जी काही लिगल ऍक्शन घ्यायची होती ती विदिन अ पिरियड ऑफ 3 इयर्स घेऊ शकतो. पुढे सबसेक्शन 4, where the legal representative referred in subsection 3 is at the date of death of the person whom he represent affected by such disability, the rules contained in subsection 1 and 2 shall apply. आता या माणसाचं नशीब खूपच वाईट आहे, कारण काय झालंय बघा, पहिली गोष्ट ज्याला लिगल ऍक्शन घ्यायची होती, ज्याला दावा दाखल करायचा होता, अर्ज करायचा होता किंवा एक्झिक्युशन पिटिशन फाईल करायची होती, त्याला डिसेबिलिटी होतीच, पण त्याच सोबत त्याला जो लिगल रिप्रेझेंट करणारा आहे त्यालाही डिसेबिलिटी आहे. आता याची डेथ जरी झाली असेल तरी सुद्धा त्याचा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह लिगल प्रोसिजर इनिशिएट करू शकेल का? नाही. मग यावेळी काय होणार आहे, यावेळी जे बेनिफिट त्या माणसाला मिळत होते तेच बेनिफिट त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हला मिळतील, कारण काय, तो सुद्धा लिगली डिसेबल आहे. डिसेबल म्हणजे काय, मायनर आहे किंवा इन्सेन आहे किंवा इडियट आहे. पुढे where a person under disability dies after the disability ceases, but within the period allowed to him under this section, his legal representative may institute the suit or make the application within the same period after death as would have otherwise have been available to that person had he not died. आता इकडे काय म्हणते लक्षात घ्या, तुम्हाला सांगूनच टाकतो. सेक्शन 6 मध्ये काय सांगितलंय, एखादा माणूस असेल तो लिगली डिसेबल असेल, मायनर असेल, इन्सन असेल, इडियट असेल, तर अशा वेळी त्याला ती डिसेबिलिटी संपल्यानंतर लिमिटेशन ऍक्ट 3 वर्ष देतो. डिसेबिलिटी संपली की 3 वर्षाच्या जी काही ऍक्शन पेंडिंग होती, जे काही लिमिटेशन राहिलं होतं त्याच्या अंडर किंवा ती जी काही लिगल ऍक्शन आहे ती 3 वर्षात घे. आता या केसमध्ये यांनी काय सांगितलंय, समजा तो माणसं लिगली डिसेबल होता, त्यानंतर जी डिसेबिलिटी गेली, 1 महिना तो चांगला आहे आणि ते 1 महिन्यानंतर पुन्हा एकदाची डेथ झाली, मग अशा वेळी त्याची डिसेबिलिटी संपल्यानंतर आणि त्याची डेथ याच्या दरम्यान जो काही 1 महिना आहे, ज्यावेळी तो लिगली केपेबल होता ऍक्शन घ्यायची, त्या दिवसापासून त्याचं लिमिटेशन म्हणजे 3 वर्षाचा पिरियड स्टार्ट होईल. मग अशा वेळी त्याचा जो कोण रिप्रेझेंटेटिव्ह असेल त्याच्या हातून तो 1 महिना ऑलरेडी गेलेला असेल, मग 2 वर्ष 11 महिन्यामध्ये त्याचा जो कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याने लिगल ऍक्शन घ्यायची आहे. पुढे एक्सप्लेनेशन, फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन मायनर इन्क्लुड्स अ चाइल्ड इन द मदर्स होम, म्हणजे आईच्या उदरात असणारं, आईच्या पोटात असणारं जे मूल आहे त्याला सो इकडे आपण मायनर मानू शकतो. सेक्शन 6 समजलाय का? थोडासा कन्फ्युजिंग आहे, समजत असेल तर काहीतरी मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा, मग पुढच्या सेक्शन कडे जाऊ. आणि जर काही डिफिकल्टीज असतील तर अनम्यूट करून सांगा, मग डिफिकल्टीज तुमच्या आधी मी क्लिअर करेन. ओके, पुढे जातोय. सेक्शन 7, डिसेबिलिटी ऑफ वन ऑफ सेव्हरल पर्सन्स. आता इकडे काय झालंय बघा, एक मिनिट, मेसेज आलाय. ओके, where one of several persons jointly entitled to institute a suit or make an application for execution of decree. पुन्हा बघा, सेक्शन 7 पण काय म्हणतोय, सूट किंवा ऍप्लिकेशन. याचा अर्थ काय, अपील करणाऱ्या माणसाला सेक्शन 7 चा फायदा मिळणार नाही. इकडे काय झालंय ते बघा, इज अंडर एनी सच डिसेबिलिटी
and a discharge can be given without the concurrence of such person, time will run against them all. याचा अर्थ लक्षात घ्या, ABCD नावाची 5 माणसं आहेत. पाचही माणसांनी एकत्रित एक लिगल ऍक्शन घ्यायची आहे. पण झालंय काय, या 5 माणसांपैकी ए जो आहे हा सेक्शन 6 च्या अंडर लिगली डिसेबल आहे. मग जर या ए ला बायपास करून ए ची लायबिलिटी सोडून जर उरलेले जे 4 जण आहेत ते जर लिगल ऍक्शन इनिशिएट करू शकतात, तर त्यांनी ए ला स्किप करून ते ऍक्शन इनिशिएट करायची आहे. फॉर एक्झाम्पल बघा, एक पार्टनरशिप फर्म आहे, त्याच्यामध्ये ABCDE नावाची माणसं आहेत. आता एक लिगल ऍक्शन घ्यायची आहे, प्रत्येक पार्टनर त्याला पार्टी झालं पाहिजे. पण सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, एक पार्टनर तो इन्सेन झाला. मग अशा काय होणार आहे, रिमेनिंग पार्टनर आहे त्यांची मीटिंग होऊ शकते. जो माणूस इन्सेन झालाय त्याला त्यातनं डिस्चार्ज करू शकतात आणि रिमेनिंग पार्टनर आहे ते लिगल ऍक्शन घेऊ शकतात. मग अशा प्रकारची सिच्युएशन असेल त्यावेळी लिमिटेशनचा पिरियड त्या माणसाच्या लिगल डिसेबिलिटीमुळे म्हणजे एका पार्टनरच्या लिगल डिसेबिलिटीमुळे थांबणार नाही. तो काय म्हणतोय, जर तुम्ही त्या इन्सेन माणसाला किंवा लिगल डिसेबल माणसाला स्किप करून जर ऍक्शन घेऊ शकत होता, तर तुमच्या संदर्भात लिमिटेशन ऍज लाईक एनी अदर कॉमन मॅन, एनी अदर नॉर्मल पर्सन सुरूच राहणार आहे. पण where no such discharge can be given, time will not run as against any of them until one of them become capable of giving such discharge without the concurrence of other or until the disability has ceased. पण समजा ABCDEF यांची एक पार्टनरशिप आहे, एक लिगल ऍक्शन घ्यायची आहे. एक माणूस लिगली इन्सेन झाला असेल किंवा लिगली डिसेबल झाला असेल आणि त्या माणसाचा समावेश झाल्याशिवाय जर ती ऍक्शन घेताच येणं शक्य नसेल किंवा त्या माणसाची जी काही लायबिलिटी आहे ते बाकीचे माणूस डिस्चार्ज करू शकत नसतील, अशा वेळी मात्र त्या माणसाची जी काही डिसेबिलिटी आहे त्याचा फायदा सर्वांना मिळेल. म्हणजेच काय, जोपर्यंत एक जो पार्टनर होता जो लिगली डिसेबल होता, तो जोपर्यंत त्याची डिसेबिलिटी संपत नाही किंवा त्याची डेथ होत नाही तोपर्यंत लिमिटेशन ही थांबून राहील. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, सेक्शन 7 काय करतोय, सेक्शन 6 ला एक एक्सेप्शन तयार करतोय. कारण 6 काय म्हणत होता, एखादा माणूस ज्याला लिगल ऍक्शन घ्यायची आहे पण तो लिगल डिसेबल आहे, मग लिमिटेशन त्याच्यासाठी थांबेल. ज्यावेळी तो एनेबल होईल त्यावेळी तो माणूस ती ऍक्शन घेऊ शकेल. पण सेक्शन 7 काय म्हणतोय, इकडे एकटा माणूस नाही, इकडे माणसांचा एक समूह आहे. सर्वांना मिळून एकत्रितरित्या आता ऍक्शन घ्यायची आहे आणि त्यातील एक माणूस लिगली डिसेबल आहे. मग अशा वेळी ते सांगतात 2 ऑप्शन आहेत. जर तुम्ही जो माणूस लिगली डिसेबल आहे त्याला स्किप करून त्याला डिस्चार्ज करून जर ऍक्शन घेऊ शकत असाल, तर अशा वेळी तुमच्या बरोबरचा जो काही लिमिटेशन पिरियड आहे तो कंटिन्यू राहील. पण जो माणूस लिगली डिसेबल आहे त्याला स्किप न करता त्याला डिस्चार्ज न करता तुम्ही ऍक्शनच घेऊ शकत नसाल, तुमच्याकडे ऑथॉरिटीज नसेल, अशा वेळी मात्र त्या माणसाच्या डिसेबिलिटीचा फायदा हा तुम्हाला सर्वांना मिळेल आणि सर्वांसाठी सेक्शन 6 जसं सांगतोय त्याचप्रमाणे सेक्शन 7 प्रमाणे पण लिमिटेशन थांबून राहील. ज्यावेळी त्या माणसाची एका पार्टनरची डिसेबिलिटी संपेल त्यावेळी सर्वांना एक्स्ट्रा 3 वर्षाचा पिरियड मिळेल ज्यामध्ये त्यांची लिगल ऍक्शन घ्यायची आहे. आता ते एक्सप्लेनेशन बघूया. This section applies to discharge from every kind of liability, including liability in respect of immovable property. म्हणजे काय, एखादा फायनान्शियल मॅटर होत असतं नाही, एखाद्या प्रॉपर्टी संदर्भात जरी एखादी केस असेल तर त्या संदर्भात सुद्धा जर एखाद्या माणसाला डिस्चार्ज करता आलं आणि बाकीच्यांना ऍक्शन घेता आली तर अशा वेळी लिमिटेशन चालू राहणार आहे. पण जर प्रॉपर्टीच्या मॅटरच्या संदर्भात सुद्धा त्या जो कोण माणूस आहे जो लिगली डिसेबल आहे त्याला स्किप करून तुम्ही जर ऍक्शन घेऊ शकत नसाल, तर अशा वेळी जो माणूस इन्सेन झालाय त्याच्या इन्सॅनिटीचं, त्याच्या इडिओटसीचं किंवा त्याच्या मायनॉरिटीचा बेनिफिट प्रत्येकाला मिळणार. पुढे सेकंड एक्सप्लेनेशन. For the purpose of this section, the manager of Hindu undivided family governed by Mitakshara law shall be deemed to be capable of giving a discharge without concurrence of other members of family only if he is in management of joint family property. आता हिंदू लॉ प्रमाणे हिंदूंचे 2 स्कूल मानली जातात, मिताक्षरा, दयाभगा. मिताक्षरा स्कूल प्रमाणे हिंदू जी काही जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामध्ये करता तुझ्या फॅमिलीच्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहेत, प्रॉपर्टी मॅनेज करायचे, तो निर्णय तो एकटा माणूस घेऊ शकतो. मग समजा एखाद्या फॅमिलीच्या प्रॉपर्टी संदर्भात त्या फॅमिली संदर्भात एखादी लिगल ऍक्शन घ्यायची जिकडे सर्व फॅमिली मेंबरने जॉईंटली ऍक्शन घेणे आवश्यक आहे, पण एखादा माणूस जर लिगल डिसेबल झाला तर काय करायचं, तर अशा वेळी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की मॅनेजर जो आहे जो त्या फॅमिलीचा करता आहे तो त्याला डिस्चार्ज करू शकतो आणि लिगल ऍक्शन घेऊ शकतो. याचाच ऍडव्हर्स इन्फ्लुअन्स काय घ्यायचं लक्षात घ्या, जर मॅनेजरला अथॉरिटी आहे की जो माणूस लिगल डिसेबल आहे त्याला स्किप करून ऍक्शन घे, तर अशा वेळी लक्षात घ्यायचंय फॅमिली मधील एखादा माणूस लिगली डिसेबल झाला त्याचा फायदा करता किंवा मॅनेजर घेऊ शकत नाही. कारण काय, लिगल डिसेबल माणसाला स्किप करून तुमच्याकडे लिगल ऍक्शन घेण्याची ऑथॉरिटी कॅपॅसिटी होती. तर हा होता सेक्शन 7. काही डिफिकल्टीज आहेत का, क्लिअर झालाय का? डिफिकल्टीज असतील तर अनम्यूट करा आणि सांगा. ठीक आहे, पुढे जातोय. पुढे आहे स्पेशल एक्सेप्शन. नथिंग इन सेक्शन 6 और सेक्शन 7 applies to suit to enforce right of preemption. आता राईट ऑफ प्रिएम्पशन म्हणजे राईट टू प्रिफर्ड. एखादी प्रॉपर्टी ऑफर करताना जर त्या प्रॉपर्टीमध्ये तुमच्या किंवा तुम्ही त्याचे ऍडजॉइनिंग होल्डर आहात, तुमच्या घराचा दरवाजा असेल
किंवा स्टेअरकेस आहे तिच्या प्रॉपर्टीमध्ये येते. किंवा विचार करा एक प्रॉपर्टी अशी आहे जी जॉईंट फॅमिलीमध्ये आहे, आजूबाजूचे सर्व तुकडे तुमच्याकडे आहेत, तर अशा वेळी जो पण माणूस असेल त्याला प्रॉपर्टी विकायची आहे, त्याने लगतचा जो माणूस आहे त्याला पहिल्यांदा प्रिफर करायचंय, त्याला विचारायचं आणि त्याच्यानंतर इतर कोणाला तो प्रॉपर्टी सोल्ड आउट करू शकतो. अशा प्रकारचा राईट ऑफ प्रिएम्पशन सोडता इतर जे काही सूट असतील त्यांना सेक्शन 6 आणि 7 म्हणजे लिगल डिसेबिलिटीचा फायदा मिळेल. पुढे काय म्हटलंय बघा, नथिंग इन दिस सेक्शन 6 or 7 applies to suit to enforce right of preemption or shall be deemed to extend for more than 3 years from the cessation of disability or death of the person affected thereby the period of limitation for any suit or application. याचा अर्थ काय, एखादा माणूस डिसेबल आहे, लिगल डिसेबल आहे, ठीक आहे, पण लिमिटेशन किती वर्ष वाढवणार आहात? सेक्शन 8 काय सांगतोय, त्याची डिसेबिलिटी आहे तोपर्यंत लिमिटेशन थांबवून ठेवा, पण ज्या दिवशी त्याची डिसेबिलिटी संपेल त्या दिवसापासून मॅक्झिमम 3 वर्षच देता येतील आणि 3 वर्षात त्या माणसाने ऍक्शन घेतलीच पाहिजे. हे स्पेशल एक्सेप्शन. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की सेक्शन 6 तुम्हाला कधीही किती वेळ त्याला वाढवून दिला जाईल हे सांगणार नाही, कारण काय, सेक्शन 6 वर सेक्शन 8 चा परिणाम होणार आहे आणि सेक्शन 8 सांगणार आहे की डिसेबिलिटी संपली ना की 3 वर्षाच्या त्याने ऍक्शन घ्यायची आहे. एवढंच सेक्शन 8 सांगतोय. आणि ही गोष्ट फक्त कोणाला ऍप्लिकेबल होणार नाही, तर राईट ऑफ प्रिएम्पशनला. आता केस लॉ कडे येतो. आता मी काय केलंय बघा, सेक्शन 6, 7 आणि 8 यांचे केस लॉ एकत्र घेतले, कारण काय, हे सर्व जे सेक्शन आहेत ते इंटर रिलेटेड आहेत. पहिली केस बघा, दर्शन सिंग वर्सेस गुरुदेव सिंग, 1995 ऑल इंडिया रिपोर्टर 75 and 1994 Supreme Court cases volume 6 page number 585. Section 6 allows the minor to extend the limitation to some more time and entitle the minor insane or idiot to institute the suit or make the application within the same period prescribed in the third column of the schedule of the act after the said legal disability has come to an end. सेक्शन 6 काय सांगतोय, जोपर्यंत डिसेबिलिटी आहे तोपर्यंत थांबा, ज्या दिवशी डिसेबिलिटी संपेल त्याच्यानंतर मात्र तुम्ही काय करायचंय, ऍक्शन इनिशिएट करायची आहे. Special limitation explained in section 8 of the act has explained that extended period after cessation of the disability will not cover beyond the 3 year of the death of such legal disabled person or cessation of such legal disability. म्हणजे काय, मायनर आहे ठीक आहे, 18 वर्ष एकदा झाली की त्यानंतर तुला 3 वर्षच मिळतील, त्या 3 वर्षात तुला ती ऍक्शन इनिशिएट करावी लागेल. किंवा एखादा माणूस डिसेबल्ड आहे, लिगल डिसेबल्ड आहे आणि त्या माणसाची जर डेथ झाली तर डेथ झाल्यानंतर तुम्हाला मॅक्झिमम 3 वर्षच मिळतील, कारण काय, सेक्शन 6 वर सेक्शन 8 परिणाम करणार तो सांगणार आहे. सेक्शन 6 चा बेनिफिट घ्या, पण ज्या दिवशी डिसेबिलिटी संपेल त्यानंतर तुम्हाला फक्त 3 वर्षातच जे काही ऍक्शन घ्यायची ती घ्यावी लागेल. पुढे श्रीमती उषा राणी बॅनर्जी अँड अदर्स वर्सेस प्रीमियर इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मद्रास अँड अदर्स ऑल इंडिया रिपोर्टर 1983 अलाहाबाद 27. इकडे काय म्हटलंय बघा, सेक्शन 7 had to be taken as an exception to the general principle enunciated by section 6 and held that if there are multiple individuals that were jointly entitled to institute a suit and if one of them was disabled, time would not run against any of them until disability ceased to exist. But if one of the person entitled to institute the suit was competent to give discharge without the concurrence of other, then time would begin to run against both of them. याचा अर्थ काय तुम्हाला मागे सांगितलं, एखादी लिगल ऍक्शन घ्यायची आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त माणसं आहेत आणि त्यापैकी एक माणूस लिगली डिसेबल झाला, अशा वेळी काय होणार आहे, सेक्शन 6 जो काही सांगतोय त्याचं बेनिफिट मिळणार की नाही ते सेक्शन 7 सांगेल. मग तो काय म्हणणार आहे, जर जो माणूस लिगल डिसेबल आहे त्याला बायपास करून जर बाकीची माणसं जर लिगल ऍक्शन घेऊ शकत असतील तर अशा वेळी सेक्शन 6 चं बेनिफिट त्या डिसेबल माणसाला मिळणार नाही, कारण काय, त्याला जे काही करायचं होतं ते ग्रुपमधील बाकीची माणसं करू शकतात. पण अशा प्रकारची लिगल ऍक्शन आहे ज्याच्यामध्ये डिसेबल माणूस आणि इतर मेंबर या सर्वांनी ऍक्शन घेणं मॅन्डेटरी आहे, अशा वेळी मात्र काय होणार आहे, अशा वेळी मात्र तेथील प्रत्येकाला सेक्शन 6 चं बेनिफिट मिळेल. पुढे कोळंदवेल गावंडकर and another versus Chinnappan alias Nachiyappan Gaudan and others, All India Reporter 1965 Madras 541. The ground on which extension is given is the disability of the person entitled to sue or apply, but the section 6 does not contain the entire law on the subject. याचं लक्षात, सेक्शन 6 काय करतोय, डिसेबिलिटी म्हणजे काय ते सांगतोय, पण सेक्शन 6 कडे डिसेबिलिटी संपलेली नाहीये. डिसेबिलिटी किती काळाची असेल त्याला अपवाद काही इतर सेक्शन सांगतील. म्हणून काय म्हटलंय बघा, it enumerates the kind of disabilities on account of which limitation will be extended, but the circumstances under which and the extent to which limitation will be extended on such ground are dealt not only in this section but also in section 7 and 8. येथे लक्षात, सेक्शन 6 काय करणार आहे, कोणत्या ग्राउंडवर तुम्ही लिगल डिसेबिलिटी मिळवू शकता आणि ते लिगल डिसेबिलिटीचा फायदा घेऊन कोणत्या ग्राउंडवर तुम्ही एक्सटेन्शन मिळवू शकता हे तुम्हाला सेक्शन 6 सांगतोय. इन्सेन असेल, इडियट असेल किंवा मायनर असेल, पण
हे एक्सटेन्शन किती काळाचं असेल, डिसेबिलिटी संपल्यानंतर किती वेळेत ऍक्शन घेतली पाहिजे, हे जर समजून घ्यायचं असेल, एक्सटेन्शन समजून घ्यायचे असतील, तर तुम्हाला सेक्शन 7 आणि 8 हे वाचावेच लागतील. Thus, the three sections together constitute one unit and are supplementary to each other and not mutually exclusive. सप्लिमेंटरी म्हणजे काय, एकमेकाला सहाय्य करणार, एकमेकाला इंटरप्रिट करायला मदत करणार. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, ते एकमेकाला रिप्लेस करत नाही. म्हणजे बघा, ज्यावेळी आपण विचार करतो राईट ऑर रॉंगचा, राईट आणि रॉंग हे अशा प्रकारचे टर्म आहेत जे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. म्हणजे काय, एखादी गोष्ट एकतर बरोबर असेल किंवा चुकीची असेल, एकाच वेळी चूक बरोबर असू शकते का, नाही. म्हणून राईट आणि रॉंग या ज्या काही टर्म आहेत त्याला आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह मानतो. कारण काय, राईट आला की ऑटोमॅटिकली रॉंग एलिमिनेट झाला, रॉंग आला की ऑटोमॅटिक राईट एलिमिनेट झाला. पण ज्यावेळी आपण लिमिटेशन ऍक्टचे सेक्शन 6, 7 आणि 8 यांचा विचार करतो, त्यावेळी मात्र लक्षात ठेवायचं, हे सेक्शन एकमेकाला कधीही रिप्लेस करत नाही. सेक्शन 6 काय सांगणार, डिसेबिलिटी काय, सेक्शन 7 काय सांगणार, डिसेबिलिटीला अपवाद काय, आणि सेक्शन 8 काय सांगणार, डिसेबल आहे ना, ठीक आहे, पण तू किती वेळा नंतर ऍक्शन घेऊ शकेल किंवा किती वेळा तू डिसेबिलिटी संपल्यानंतर ऍक्शन घेतली पाहिजे, हे तुला सेक्शन 8 सांगणार आहे. हे सॉल्व्ह झालेले आहेत. काही शंका असेल तर अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करा. पुढे जातोय. तर पुढे आहे कंटिन्युअस रनिंग ऑफ टाइम. इकडे काय म्हटलंय बघा, where once the time has begun to run, no subsequent disability or inability to institute suit or make an application stops it. याचा अर्थ काय बघा, सेक्शन 6 आहे, डिसेबल आहे, ठीक आहे, पण ज्या दिवशी डिसेबिलिटी संपेल त्या दिवसापासून सेक्शन 8 ने जो 3 वर्ष सांगितलंय तो पिरियड सुरू होईल. समजा एखादा माणूस जो आहे, जो मायनर आहे, तर वयाच्या 18 वर्षापर्यंत त्याला बेनिफिट आहे. ज्या दिवशी त्याचे 18 कंप्लीट होतील त्या दिवसापासून 3 वर्षाचा जो काही पिरियड आहे, जो सेक्शन 8 सांगतोय तो सुरू होईल. त्यानंतर कोणते डिसेबिलिटी होऊ दे, तो इन्सेन होऊ दे, इडियट होऊ दे, अशा वेळी त्याला त्याचा फायदा मिळणार नाही, असं हे सेक्शन 9 सांगतंय. पुढे, provided that where the letter of administration to the estate of creditor have been granted to his debtor, the running of period of limitation for suit to recover the debt shall be suspended while the administration continues. लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचा अर्थ काय, एखादी प्रॉपर्टी कोणी मॅनेज करायची. समजा एसबीआय बँक आहे, मी त्या बँकडनं कर्ज घेतलंय, बँक झाली क्रेडिटर, मी झालो डेटर. पण समजा उद्या एसबीआय बुडाली आणि एसबीआयची जी काही प्रॉपर्टी आहे ते मॅनेज करायचं राईट मला मिळाले, म्हणजे जर बँकेकडनं कर्ज घेणाऱ्या माणसाला मिळाले, तर अशा वेळी जो पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर रिकव्हरी ऑफ डेप्ट आहे तो सस्पेंड होईल. याचं कारण काय, बँकच्या संदर्भात जे काही माणसं आहेत त्यांनी कर्ज घेतलंय त्यांच्याकडनं रिकव्हर करणे बँकेचे राईट आहेत. पण बँक दिवाळखोरीत केल्याचे राईट कोणाला मिळाले, डेटर म्हणजे मला. मग मीच माझ्या विरुद्ध दावा दाखल करून माझ्याकडून माझेच पैसे वसूल करू शकतो का, नाही. म्हणून लक्षात घ्यायचंय, ज्यावेळी क्रेडिटरची ज्या काही असेट आहेत त्याचे मॅनेजमेंटचे अधिकार जर डेटरला मिळाले तर अशा वेळी मात्र पिरियड ऑफ लिमिटेशन स्टॉप होईल. हा होतो सेक्शन 9. पुढे जाऊया सेक्शन 10 कडे. सूट अगेन्स्ट ट्रस्टी अँड देअर रिप्रेझेंटेटिव्ह. इकडे काय म्हटलंय बघा, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन फॉरगोइंग प्रोव्हिजन. आता सुरुवात बघा, नॉटविथस्टँडिंग झाली, याचा अर्थ काय, सेक्शन 3 ते 9 सेक्शन 1, 2 काय सांगितलं सगळं विसरून जा. हा सांगतो तेच ऐका. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन द फॉरगोइंग प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट, no suit against person in whose property has been become vested in trust for any specific purpose or against his legal representative or assigned for the purpose of following in his or their hands such property or the proceeds thereof or for account of such property or proceeds shall be barred by any length of time. याचा अर्थ लक्षात येतोय, एखादी प्रॉपर्टी आहे त्यावर विश्वस्त म्हणून ट्रस्टी म्हणून जर एखाद्या माणसाची नेमणूक झालेली आहे, त्या माणसाच्या विरुद्ध ती प्रॉपर्टीचं ऍडमिनिस्ट्रेशन असेल, त्या प्रॉपर्टीचं मिळणारं इन्कम असेल, या संदर्भात जर एखादं सूट दाखल करायचं असेल तर त्याला कोणतंही टाइम लिमिट असणार नाही स्पेसिफिकली. आणि शाल म्हटलेलं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, शाल म्हटल्यानंतर जज कडे डिस्क्रिप्शन नाहीये. ज्या ज्या वेळी एखाद्या ट्रस्टीच्या अगेन्स्ट तुम्हाला सूट दाखल करायचं असेल किंवा ट्रस्टीच्या प्रतिनिधीच्या अगेन्स्ट सूट दाखल करायचं असेल, शाल म्हटल्यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन येणार नाही. पुढे काय म्हटलंय बघा, for the purpose of this section, any property comprised in a Hindu, Muslim, Buddhist, religious or charitable endowment shall be deemed to be property vested in trust for specific purpose and the manager of the property shall be deemed to be trustee thereof. याचा अर्थ काय, ज्या काही धर्मादाय संस्था असेल, हिंदूंच्या असू द्या, मुस्लिमांच्या असू द्या, बुद्धिस्टांच्या असू द्या, सर्व संस्था आहेत त्यांना सुद्धा आपण काय म्हणायचंय,
या प्रोव्हिजनसाठी त्या ज्या काही संस्था आहेत त्यांची जी काही प्रॉपर्टी आहेत त्यांचे जे कोण मॅनेजर आहेत त्यांना आपण सेक्शन 10 साठी ट्रस्टी मानायचं आहे. त्यामुळे त्या मॅनेजरच्या अगेन्स्ट जर मला सूट फाईल करायचं असेल तर अशा वेळी मला ते सूट फाईल करताना टाइमचं लिमिटेशन असणार नाही. तर आपण बघितलं की सेक्शन 10 ची सुरुवात झाली नॉट विथ स्टँडिंग, याचा अर्थ काय, लिमिटेशन ऍक्ट मधल्या कोणत्याही प्रोव्हिजनने काही सांगू दे, ज्यावेळी तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भात विश्वस्त म्हणून एक माणूस असेल किंवा त्या माणसाचे जे कोण आता कायदेशीर वारस आहेत, कायदेशीर प्रतिनिधी आहेत, त्यांच्या विरुद्ध त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात, त्या प्रॉपर्टीतनं मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संदर्भात, ती प्रॉपर्टी योग्य प्रकारे मॅनेज होते किंवा नाही हे जर तपासायचं असेल तर अशा सूटच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन असणार नाही. आणि शाल म्हटल्यामुळे काय झालं लक्षात आलंय, जजवर मॅन्डेटरी आहे. सेक्शन 10 वापरलाय ना, तुम्हाला ते सूट ऍडमिट करून घ्यावंच लागेल. एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलंय, तर हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, बुद्धिस्ट असू दे, ज्या काही धर्मदाय संस्था आहेत त्यांच्या ज्या प्रॉपर्टी जे कोण मॅनेज करतायत त्यांना सुद्धा आपण काय मानायचंय, ट्रस्टी म्हणजे विश्वस्त मानायचंय. आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा जर दावा दाखल करायचा असेल तर अशा तुम्ही सेक्शन 10चं बेनिफिट घेऊ शकता आणि तुमच्यावर तुमच्या अगेन्स्ट कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन असणार नाही. आता आपण लास्ट सेक्शन कडे येऊया. सेक्शन 11, suits on contracts enter into outside the territories to which the act extend. याचा अर्थ लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते भारताच्या बाहेर केलेलं आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात जो काही दावा आहे तो भारतात दाखल केलाय. मग अशा वेळी नक्की काय करायचं, तर बघा सेक्शन 11चा सबसेक्शन 1, suits instituted in the territories to which the act extend on contract enter into the state of Jammu and Kashmir. जम्मू काश्मीर इकडे येणार नाही, लक्षात घ्या, कारण जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये आता ती प्रोव्हिजन स्टक डाऊन करण्यात आली आहे. फक्त फॉरेन कंट्री लक्षात घ्या, इन अ फॉरेन कंट्री शाल बी द रूल्स ऑफ लिमिटेशन कंटेन इन दिस ऍक्ट. याचा अर्थ काय, एखादं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते भारताच्या बाहेर एंटर केलेलं आहे, ठीक आहे, पण जर त्या कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्ही भारतात जर दावा दाखल करत असाल तर अशा वेळी भारताचा जो काही लिमिटेशन ऍक्ट आहे तो ऍप्लिकेबल होईल. भारताच्या लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्याच ऍप्लिकेबल राहणार आहेत. पुढे काय म्हटलंय बघा, नो रूल ऑफ लिमिटेशन इन फोर्स इन द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर और फॉरेन कंट्री शाल बी अ डिफेन्स टू सूट इन्स्टिट्यूटेड इन द सेट टेरिटरीज ऑन द कॉन्ट्रॅक्ट. याचा अर्थ काय, भारतात दावा दाखल केलाय पण तिकडचं लिमिटेशन संपलंय, त्यामुळे आता इकडे मी काय करू शकत नाही, अशा प्रकारचा डिफेन्स तो माणूस घेऊ शकत नाही. म्हणजेच काय, भारतात दाखल केले ना, मग ज्यावेळी एखादा दावा भारतात दाखल केला तर त्या भारतातील कायद्याने तो गव्हर्न झाला पाहिजे. म्हणजेच काय, आपल्या देशाच्या अधिकार क्षेत्रात जी काही कोर्ट आहे त्यामध्ये जर तुम्ही गेला असाल आणि जर कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट संदर्भात दावा दाखल केला असेल, मग ते कॉन्ट्रॅक्ट भारतातलं असू द्या किंवा भारताबाहेरचं असू द्या, दोन्ही केसेसमध्ये लिमिटेशन पिरियड हा इंडियन लिमिटेशन ऍक्ट जो काही आहे त्याप्रमाणेच गव्हर्न केला जाईल. फक्त त्याला दोन एक्सेप्शन आहेत बघा, द रूल हॅज एक्सटिंग्विश द कॉन्ट्रॅक्ट. याचा अर्थ काय, फॉरेन कंट्रीमध्ये जे काही लॉज आहेत, जे काही रेग्युलेशन आहेत, समजा त्या लॉजने आणि रेग्युलेशनने याचा जो राईट होता तोच एक्सटिंग्विश केलेला आहे, तो कॉन्ट्रॅक्ट आहे तेच रद्द केलंय, अशा वेळी तुम्ही मात्र इंडियन मध्ये सूट फाईल करून इंडियन लिमिटेशन ऍक्टचा फायदा घेऊ शकत नाही. कारण इकडे हा माणूस काय करतोय, परदेशात कॉन्ट्रॅक्ट झालाय, परदेशाच्या कायद्याप्रमाणे त्याचा अधिकार संपलाय, तरी पण आता त्याला समोरच्या व्यक्तीचा त्रास द्यायचा आहे किंवा जो गमावलेला अधिकार आहे तो खोटेपणाने इकडे मिळवायचा आहे, म्हणून तो दावा दाखल करतोय. मग अशा वेळी काय म्हटलेलं आहे, अशा वेळी ज्या देशात कॉन्ट्रॅक्ट तुम्ही एंटर इंटू केलंय तिकडे जर तुझा अधिकारच संपलेला असेल तर अशा वेळी मात्र तू भारतात येऊन तो अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, the parties were domiciled in that state or in foreign countries during the period prescribed by such rule. याचा अर्थ काय, अमेरिकेत एखादा कॉन्ट्रॅक्ट झालाय, कॉन्ट्रॅक्ट ब्रीच होतोय, कॉम्पेन्सेशन रिकव्हर करायचंय, दोन्ही पार्टी अमेरिकेतच राहत आहेत, 5 वर्षाचं लिमिटेशन समजा अमेरिकेने दिलंय, 5 वर्ष ही माणसं तिकडे होती, काहीच केलं नाही, नंतर सडनली त्या लक्षात आलं लिमिटेशन संपले, आता मी काय करू, माणूस भारतात आलाय, भारतात येऊन तो आता सूट दाखल करतोय, कॉन्ट्रॅक्ट आहे त्याने ब्रीच केलंय, मला कॉम्पेन्सेशन द्या. भारतात जर लिमिटेशन 10 वर्षाचं असेल याला 10 वर्षाचा बेनिफिट मिळणार नाही. कारण काय, थ्रू आउट टाइम जे लिमिटेशन पिरियड अमेरिकेत होतं तो पूर्ण वेळ हा काय करत होता, अमेरिकेत होता. म्हणजे काय, हा अमेरिकेत लिगल ती गोष्ट मिळू शकत होता, पण ज्यावेळी याच्या लक्षात आलं अमेरिकेतला आपला खेळ संपलेला आहे त्यावेळी काय केलंय, बॅकडोर थ्रू तो भारतात येतोय आणि काय करतोय, भारतात दावा दाखल करतोय आणि भारताच्या लिमिटेशनचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतोय. मग अशा वेळी काय होणार आहे, अशा वेळी त्याला इंडियन लिमिटेशन ऍक्टचं बेनिफिट मिळणार नाही. पुन्हा एकदा सेक्शन 11 काय सांगतो, खूप साधा सोपा सेक्शन आहे. कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कुठेही करा, जर भारतात दावा दाखल करताय तर भारतातील लिमिटेशनचे जे काही पिरियड असतील, जे काही लिमिट असतील ते तुम्ही फॉलो केलेच पाहिजेत. फक्त याला 2 एक्सेप्शन आहेत. पहिलं एक्सेप्शन हे आहे की जर ज्या देशात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलंय त्या देशाच्या कायद्याप्रमाणे जर तुमचा कॉम्पेन्सेशन मागण्याचा अधिकार असेल, तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल तेच जर रद्द झालेलं असेल तर अशा वेळी मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारे भारतात फक्त दावा दाखल करून गमावलेला अधिकार मिळवता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही जो लिमिटेशन पिरियड आहे ज्या देशात कॉन्ट्रॅक्ट केलंय त्या देशाचा, तर लिमिटेशन पिरियड मध्ये जर दोन्ही पार्टी जर तिकडेच असाल, लिमिटेशन पिरियड संपेपर्यंत तुम्ही काहीच नाही केलंय
आणि नंतर संपल्यानंतर जर भारतात आलाय आणि जर काही मिळवायचा प्रयत्न करताय तर अशी बॅकडोर एंट्री भारतात मिळणार नाही आणि त्या माणसाला इंडियन लिमिटेशन ऍक्टचं बेनिफिट मिळणार नाही. कारण काय, थ्रू आउट लिमिटेशन तो त्या देशात होता, त्या देशामध्ये तो लिमिटेशन ऍक्टचा वापर करून, त्या देशाच्या लिमिटेशन ऍक्टचा वापर करून काही ना काहीतरी मिळवू शकला असता, पण तिकडे त्याने केलं नाही. इकडे तर निग्लिजन्स दिसतोय आणि जो माणूस निग्लिजंट आहे त्याच्या संदर्भात लिमिटेशनचे बेनिफिट त्याला मिळणार नाहीत. तर आजच्या लेक्चरला जे काही स्क्रीन शेअरिंग करायचं होतं ते संपलेलं आहे. आता आपण सेक्शन नंबर 5 पासून सेक्शन नंबर 11 पर्यंत बघले. त्यामधील कोणत्याही प्रोजेक्ट संदर्भात जर काही तुम्हाला शंका असेल, डिफिकल्टीज असतील तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा.